शुभविवाह या मालिकेच्या 12 एप्रिलच्या भागामध्ये रागिणी आकाश समोर हात जोडून उभी असते। आकाश, खरंच तू पोलिसांना का बोलवलेस? जी शिक्षा काही द्यायची ती मी देते ना अभिजितला, तू आत्ताच्या आत्ता पोलीस कंप्लेंट मागे घे। यावरती आकाश म्हणतो, आत्या अगं तुझा काहीतरी गैरसमज झालाय, मी पोलिसांना कशाला बोलवू? पोलिसांना मी नाही बोलवलेलं आहे। यावरती मग मात्र आता भूमी पोलिसांना घेऊन तिकडे आलेली असते। मग ते सांगतात की मी CID इन्स्पेक्टर गावडे आणि मला न तुमच्या केस संदर्भात म्हणजे जो भाटे च्या इकडे बोटीचा अपघात झालाय ना त्या ठिकाणच्या केस संदर्भात कमिशनरनी फोन केला होता। म्हणजे तुम्ही कमिशनरना या केसचा पर्सनली ठाव ठिकाणा घेण्यासाठी सांगितलं होतं ना, तर कमिशनर साहेबांनी ही केस माझ्या सुपूर्द केलेली आहे आणि आजपासून ही केस मी हँडल करणार आहे। आकाश म्हणतो, हो हो, म्हणजे मी कमिशनर साहेबांना बोललो होतो, कमिशनर साहेब मला बोलले होते की गायकवाड म्हणून आमचे एक इन्स्पेक्टर आहेत आणि ती ही सगळी केस चांगली हँडल करतील। खरंच त्यांनी तुमचं खूप कौतुक केलं होतं, तुमच्याबद्दल मी खूप ऐकलं आहे, बरं झालं तुम्ही ही केस हँडल करताय। यावरती सोबत आलेले दुसरे इन्स्पेक्टर म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, म्हणजे त्या संदर्भात चौकशीसाठीच आम्ही इथे आलो होतो। ज्या काही डिटेल्स तुम्हाला माहिती आहेत त्या सगळ्या डिटेल्स आम्हाला सांगा, म्हणजे लवकरात लवकर आम्हाला ही केस सॉल्व्ह करण्यासाठी मदत होईल। आता मात्र आकाशने स्वतःहून कमिशनरकडे या केस संदर्भात चौकशी केली म्हटल्यावरती रागिणी आता हादरते। म्हणजे आपल्याला खरंच काही माहित नसताना आकाशने इतकं मोठं पाऊल कसं काय उचललं? सगळ्यांनाच धक्का बसतो। आकाश म्हणतो, बरं झालं तुम्ही स्वतःहून जातीने या केसमध्ये लक्ष घालताय, म्हणजे खरंच तुमच्याकडे ही केस आली म्हणजे या केस संदर्भात तुम्ही नक्की सॉल्व्ह करणार, कारण मी ऐकलेलं आहे की आतापर्यंत कोणतीही तुम्ही हातात घेतलेली केस अनसॉल्व्ह राहिलेली नाहीये। खरंच खूप थँक्यू, तुम्ही या केसमध्ये इतकं लक्ष घालताय। यावरती दुसरे इन्स्पेक्टर म्हणतात, पण आता आम्ही खरं तर चौकशी करण्यासाठीच आलो होतो, पण चौकशी करण्यासाठी आलो असलो तरी सुद्धा तुम्हाचा पाय हा असा अपघात झाल्यामुळे आपण न गुढीपाडव्यानंतर भेटूया। यावरती रागिणी म्हणते, बरं झालं तुम्ही या सगळ्यामध्ये लक्ष घालताय, म्हणजे आकाशचा जो कोणी गुन्हेगार आहे ना त्या गुन्हेगाराला अचूक शिक्षा ही झालीच पाहिजे। लवकरात लवकर तो कोण गुन्हेगार आहे या संदर्भात तुम्ही लवकरात लवकर चौकशी करायची, असं म्हणत आता मात्र रागिणी सुद्धा या सगळ्यामध्ये आपल्याला किती काळजी आहे हे दाखवण्याचा खोटा प्रयत्न करत असते। त्यावेळेला मात्र आता आकाश म्हणतो, 2 दिवसाची वाट कशाला पाहिजे, तुम्ही एक काम करा ना, आत्ताच्या आत्ता चौकशी सुरू करा। यावरती रागिणी घाबरते आणि ती म्हणते, आकाश अरे खरंच आत्ता सध्या तू हे असं काही करू नको, सध्या तुला आरामाची गरज आहे। त्यावेळेला दुसरे इन्स्पेक्टर म्हणतात, कसं आहे आमच्याकडे काही लीड्स हाती लागलेले आहेत, आमच्या हाती काही लीड्स आहेत, आम्ही आधी त्या संदर्भामध्ये चौकशी करतो, त्या संदर्भात चौकशी केल्यावर त्याच्या संदर्भात काय माहिती मिळते हे बघतो आणि मग इकडे येतो, चालेल ना? असं म्हणत मग मात्र आता इकडे दोन्ही इन्स्पेक्टर आकाशला 2 दिवसांनी येतो असं सांगून निघून गेल्यावरती रागिणी स्वतःचाच घाम पुसते आणि खूप हादरते। ते दोघं जण निघून गेल्यावरती रागिणी म्हणते, आकाश म्हणजे तू कमिशनरला भेटलास या संदर्भात तसं काही बोलला नाहीस तू आम्हाला। आता तितक्यात भूमी येते। मग आकाश आता हा विषय भूमीसमोर कसा काढावा म्हणून म्हणतो, आकाश आत्याला म्हणतो, खरं तर या सगळ्यामध्ये माझं ना खूप मोठं नुकसान झालंय, माझं या सगळ्या बोट अपघातामुळे झालेलं नुकसान मला मात्र आता या सगळ्याचा जाब विचारायचा आहे, म्हणून मी या सगळ्यामध्ये कमिशनर पर्यंत पोहोचलो, जेणेकरून या केस संदर्भात खूप मोठी लीड मिळावी। असं म्हणत आकाश आता भूमीकडे पाहतो। त्याचवरती तिथे आजी येते आणि म्हणते, बरं झालं म्हणजे कमिशनराने लवकरात लवकर या बोट प्रकरणाचं काय तो सोक्षमोक्ष लागेल। यावरती आता भूमीला आजी सांगते, अगं काही दिवसापूर्वी एक अपघात झाला होता भाटे बोटीवरती। भूमी आता तडक म्हणते, मला माहिती आहे सगळं, आणि ती रागिणीकडे पाहते आणि त्यावेळेला आकाशला सगळ्यात पहिल्यांदा तिच्या नजरेत दिसतं की भूमीला सगळं माहिती आहे, कारण भूमी कॉन्फिडेंटली रागिणीकडे पाहते आणि म्हणते, हो त्या संदर्भातले सगळे डिटेल्स मला माहिती आहेत। रागिणी हादरते आणि मग आकाश सुद्धा हादरतो। आकाश म्हणतो, भूमी तुला कसं काय हे सगळं माहिती आहे? यावरती मग मात्र आता इकडे भूमी म्हणते, हो मला माहिती आहे सगळं। रागिणी हादरते, काय माहिती आहे तुला? कारण आता स्वतः रागिणीने त्या बोटीवरती आग लावले हे फक्त आणि फक्त भूमीलाच माहिती असतं। मग कसं काय झालं, तुला कोण बोललं? यावरती भूमी म्हणते, त्या दिवशी मी एक जुने रद्दी चाळत होते,
त्यावेळेला या बोटी संदर्भातला अपघात मी ऐकला आणि पण भूमीच्या डोळ्यात पाणी असतं. आकाश हे पाणी पाहतो. भूमी जे बोलते ते खरं की भूमीला आठवते ते खरं आहे? त्यावरती रागिणी म्हणते अजून काय तुला कळलं? यावरती भूमी म्हणते त्याच्यामध्ये लिहिलं होतं की या बोटीच्या अपघातामध्ये उगाचच महाजन गारमेंटचं नाव गोवण्यात आलंय, म्हणून मी बाबांना या केस संदर्भातली सगळे डिटेल्स विचारल्या. तेव्हा मला बाबांनी ही गोष्ट सांगितली की या सगळ्यामध्ये महाजन इंडस्ट्रीला उगाच गोवण्यात आलंय. रागिणी म्हणते एवढंच? या उपर तुला काही माहित नाहीये? आता मात्र भूमी म्हणते तुम्ही का नाही आत्तापर्यंत या सगळ्याचा शोध घेतलात? का नाही तुम्ही त्या माणूस ज्या कुणी हे कारस्थान केले त्याला शोधलत? असं म्हणत ती आकाशकडे बघते. आजी म्हणते भूमी तू या सगळ्याचा विचार नको करू बाळा, म्हणजे जो कुणी अपराधी आहे ना त्याला आता CID मिळूनच शिक्षा देतील. असं म्हणत आता आजी भूमीला सावरते आणि तिला तिकडून घेऊन जाते. आता मात्र आकाशला लगेचच भूमीच्या डोळ्यामधलं ते अश्रू आठवतात. म्हणजे खरंच भूमीला काही आठवते का? तितक्यात आजी येते आणि काय झालं आकाश, या पायामुळे जास्त त्रास होतोय का? आकाश म्हणतो नाही ग आजी, या पायाने त्रास होत नाहीये, सारखं सारखं विचार करून त्रास होतोय. आजी मला एका क्षणाला वाटलं ज्या वेळेला भूमी म्हटली ना की मला सगळं आठवतंय तर मला असं वाटलं की खरंच खरंच तिला सगळं आठवतंय ग. आजी म्हणते हे बघ तुझे एफर्ट्स आहेत ना ते हळूहळू आता मात्र उपयोगी पडणार आहेत आणि भूमीला सगळं आठवणार आहे. सगळं सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे बाळा, तू नको चिंता करू. असं म्हणत भूमी आता लवकर बरी होणार असं आजी आकाशला सांगत असते. आकाश म्हणतो हो, आणि तुला माहितीये का यावेळेचा गुढीपाडवा सुद्धा आता मला भूमीच्या सोबत साजरा करायचा आहे. आजी म्हणते हे कसं शक्य होईल? यावरती आकाश म्हणतो तुला माहितीये दर वेळेला देवी आई योगेश्वरी सगळं घडवून आणते. यावेळेला पण मला खात्री आहे की आई योगेश्वरी काहीतरी असं करेल ज्याच्यामुळे भूमी आणि माझा पाडवा हा एकत्र साजरा होईल. इकडे मात्र आता रागिणी हादरलेली असते. आकाशने आपल्याला काहीही न सांगता त्या इन्स्पेक्टरला बोलवलं सुद्धा, ही केस ओपन केली सुद्धा आणि आपल्याला काही बोललाच नाही. म्हणजे आकाश इतका कसा बदलला? मला काही सांगावंसं त्याला वाटलं सुद्धा नाही. आणि आता तिला ताबडतोब लगेचच आता मात्र फोन लावते आणि ती सांगते अभिजित कुठे आहेस तू? अभिजित म्हणतो आई जरा बाहेर आलोय. त्यावरती रागिणी म्हणते बघितलंस ना, म्हणजे आत्ताच्या आत्ता तुला ऍक्शन घ्यायला पाहिजे, कळतंय का तुला? या सगळ्यामध्ये आपण अडकायला नको. तू त्या ठिकाणी जा, सगळे पुरावे मिटलेत का बघ, कोणताही पुरावा बाकी नाही ना. या सगळ्याचा तू शहानिशा कर. मागच्या प्रकरणासारखं तू जर या सगळ्यात अडकलास ना तर आपल्याला खूप भारी पडेल ना. यावरती अभिजित म्हणतो आई या प्रकरणाची गांभीर्य मला माहिती आहे. या प्रकरणामध्ये जर आपण अडकलो तर डायरेक्ट जेलमध्ये जावं लागेल हे मला माहिती आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस. यावरती रागिणी म्हणते त्या तांडेलला वेळच्या वेळी पैसे पोचतायत ना, म्हणजे तो तांडेल या सगळ्यामध्ये आय विटनेस आहे. जर त्या तांडेलने खूप मोठा प्रॉब्लेम केला तर बघ हो, आज त्याची पैसे देण्याची तारीख आहे, तू जाऊन त्याचे पैसे दे बरं. अभिजित म्हणतो आई तू काळजी करू नकोस, मी पैसे देतो. पण अभिजित बसलेला असतो तो मात्र मित्रांसोबत पत्ते खेळायला आणि जे पैसे तांडेलला द्यायचे असतात ते तो पत्त्यामध्ये लावतो. आणि इथेच अभिजित खूप मोठी चूक करतो. ते पत्ते मध्ये ते पैसे हरतो आणि तांडेलला पैसे देणं बाकी असतं. आता तांडेलच पैसे घ्यायला घरी आल्यावरती भूमी समोर खूप मोठा खुलासा होणार असतो आणि भूमीला सगळं आठवते हे आपल्या समोर येणार असतं. इकडे आता आकाश आपल्या रूम मध्ये असतो, गुढीपाडव्याची तयारी चालू असते. त्याच वेळेला भूमी येते. आकाश म्हणत असतो मला परफ्यूम हवे, ते बघ ना तिकडे परफ्यूम आहे, तिकडे बघ इकडे बघ. असं म्हणत आकाश भूमीला पूर्ण वॉर्डरोब सुधारला लावतो. भूमी म्हणते आकाश आता काही मी बाहेर पण बघू का परफ्यूम? अरे परफ्यूमच्या जागेवरतीच असणार ना, आणि एवढं काय तुला त्या परफ्यूमचं? आकाश म्हणतो मला तो परफ्यूम फेवरेट आहे आणि तोच परफ्यूम पाहिजे. भूमी म्हणते 1 मिनिट थांब, तुला परफ्यूम पाहिजे ना? असं म्हणत आरतीच्या ताटामध्ये असलेला अत्तराची बॉटल काढून भूमी आता तिथलाच कापूस घेते आणि म्हणते तू हे बघ, तू ना हे विदेशी परफ्यूम विसरून जाशील असा हा अत्तराचा फाया आहे. असं म्हणत ती आता एका कापसामध्ये अत्तर लावते आणि तो कापूस आकाशच्या कानात घालायला येते. आकाश म्हणतो ए भूमी काय करतेस, दार उघडा आहे, कोणी आलं तर? यावरती भूमी म्हणते आकाश थट्टा मस्करी फुरे, हा कानामध्ये फाया घालतात, तुला माहित नाहीये का? असं म्हणत भूमी आता आकाशच्या इतक्या जवळ येते की तिच्या केसामध्ये असलेला मोगऱ्याचा सुवास आता आकाशच्या नाकाच्या जवळ येतो आणि खूप सुगंधाने आता आकाशचं
पूर्ण आयुष्यच भरून जातं. भूमी म्हणते काय, कसा वाटतोय सुगंध? आकाश म्हणतो सुगंध तर इतका छान आहे ना, आणि भूमी माझ्या तू जवळ असलीस ना की माझं आयुष्य पूर्णपणे सुगंधित होऊन जातं. मग बराच वेळ भूमी आकाशकडे पाहत बसते. दोघं एकमेकाकडे पाहत असतात. भूमीची नजर आकाशकडून काही हटतच नसते. ज्याप्रमाणे आकाश भूमीच्या प्रेमात पडलाय, भूमी सुद्धा आकाशच्या प्रेमात आता हळूहळू पडत चाललेली असते. आणि फायनली भूमी आता आकाशच्या प्रेमात पडते. फक्त हे कबूल करण्याचं बाकी असतं. त्यावरती आकाश म्हणतो भूमी, आत्ता तर तू तुझाच नियम मोडलेला आहेस. म्हणजे तूच नियम केला होतास ना की मैत्रीमध्ये फ्लर्टिंग करायचं नाही, पण तू काय करतेस? असं म्हणत आकाश चक्क भूमीला आता मात्र लाजवतो. भूमी चक्क लाजते. म्हणजे खरंच आपण आकाशकडे एकटक बघत बसलो असतो. तिला आता खूपच ऑकवर्ड सिच्युएशन होते आणि तिकडून ती निघून जाते. आकाश मात्र हसत बसतो. कसं काय या मुलीला सांभाळायचं काय माहिती, असं म्हणत तो हसत असतो. पण देवी आई योगेश्वरीकडे एकच प्रार्थना करतो, काहीही झालं तरी आजची गुढी माझी आणि भूमीची एकत्र असली पाहिजे. म्हणजे आम्ही दोघांनी मिळून गुढी उभारली पाहिजे. पण रागिणीचं इकडे असतं, काहीही झालं तरी ही परंपरा मीच चालू ठेवणार. वर्षानुवर्ष मी गुढी उभारते, आत्ता सुद्धा गुढी मीच उभारणार. पण आई योगेश्वरी रागिणीचा हा डाव हाणून पडते. ज्या वेळेला पौर्णिमा सगळ्या मानाचा शेला आणि गुढीची सगळी तयारी करून ज्या वेळेला बाहेर येत असते, त्याच वेळेला तिला आता उंबरठ्यामध्ये ठेच लागते आणि खाली रांगोळी काढत असलेल्या भूमीच्या अंगावरती जाऊन तो शेला कोसळतो. तो शेला भूमीच्या अंगावरती पडल्यावरती भूमी तो मानाचा शेला आणि मानाची पगडी हे दोन्ही गोष्टी घेऊन आता वरती येत असते. आणि ती म्हणते हे सगळं खाली पडलं होतं आणि ती ते रागिणीच्या हवाली करणार. त्यावेळेला आजी म्हणते थांब भूमी, म्हणजे कसं आहे ना, आज गुढीने तिची जागा किंवा त्या मानाच्या शेलाने त्याची जागा आपोआपच शोधलेली आहे. आज तो तुला शोधत आलाय की नाही, तर आज असं वाटतंय की या गुढीला तुझ्या हातूनच हा शेला घालून ही गुढी उभारली गेली पाहिजे. असं म्हणत आजी आता इकडे भूमीच्या डोक्यावरती तो मानाची पगडी आणि मानाचा शेला अडकवते. रागिणी अभिजितचा जळून जळून कोळसा होत असतो. आणि आता रागिणी विचार करते, ज्या गोष्टीसाठी मी इतका अट्टहास करत होते ती गोष्ट ह्या भूमीला सहजासहजी मिळाली. नाही, हे असं होता कामा नाही. आता मात्र भूमीच्या हातून इकडे गुढीची उभारणा झालेली असते. पण त्याच वेळेला अभिजितच्या मूर्खपणामुळे तांडेल घरी आलेला असतो आणि गुढी उभारून झाल्यावर ती भूमी ज्या वेळेला बाहेर उभी असते, तिचं लक्ष खाली जातं. त्यावेळेला तिकडे तांडेलला ती पाहते. तांडेलला ऑलरेडी या आधी सुद्धा भूमीने पाहिलेलं असतं. मग भूमी त्याच्याकडे पाहतच बसते. फायनली आता भूमीला सगळं आठवतंय आणि फक्त आकाशकडून म्हणजे आकाश समोर अचानकपणे हे सत्य यावं म्हणून भूमी कदाचित प्रयत्न करते. हे आपल्या समोर येते कारण तांडेलला पाहून भूमीला खूप मोठा पुरावा सापडल्याचा आनंद झालेला असतो. आता नक्की परिस्थिती काय आहे, भूमीला सगळं आठवत आहे का, आकाशला हे कधी कळणार, पाहणं रंजक ठरणार.